बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा मुंबईच्या बस सेवेवर मोठा परिणाम। रोजच्या 2766 बसेसऐवजी आज केवळ 32 बस रस्त्यावर। दगडफेकीमुळे 6 बस परत आगारात दाखल झाल्याची बेस्ट प्रशासनाची माहिती। मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांचे मोठे हाल। मुलुंड बस स्थानकातून एकही बस सुटत नसल्याने लोकांची गर्दी। प्रशासनाने आंदोलनावर तत्काळ तोडगा काढण्याची मागणी। वडाळा डेपोमध्ये 50हून अधिक बेस्ट बस उभ्या असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय। बेस्ट बस संपामुळे अंधेरी रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांची गर्दी घटली। अंधेरी पूर्व स्टेशन परिसरात बेस्ट बस सकाळपासून बंद। आगरकर बस डेपोमध्ये सकाळपासूनच सन्नाटा। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षांसाठी रांगा। प्रत्येक आंदोलनामध्ये जनतेला वेठीस धरून कसं चालणार, संतप्त प्रवाशांचा सवाल। नालासोपाऱ्यातल्या पाटणकर सोसायटीतही जैन मुलींसाठी काढलेल्या पांढऱ्या पट्टीवरून वाद। रहिवाशांची संमती न घेता रंगकाम केल्यानं मनसेचा आक्षेप। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वादावर तोडगा। जालन्याच्या आंतरवली सराटीत आज आमदार प्रसाद लाड मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भेट घेणार। सातारा गॅझेटियर संदर्भात चर्चा होण्याची शक्यता। मनोज जरांगेंनी सातारा गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी 1 महिन्याची दिली होती मुदत। शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन सोहळा। सायंच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडणार ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा। ऑपरेशन टायगर नंतर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। 60व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेकडून टीझर प्रसिद्ध। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये पार पडणार वर्धापन दिन सोहळा। ऑपरेशन टायगर नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच भूमिका मांडणार। ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिनासाठीचा नवा टीझर जारी। कडवट निष्ठावंत शिवसैनिकांची निष्ठा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शिवसेना प्रत्येकाच्या मनामनात चिरकाल राहणार। ठाकरेंच्या शिवसेनेची निष्ठावंत कार्यकर्त्यांना हाक। किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी, काळोखावर खोदीत बसला तेजाची लेणी। वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्ट। शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त खासदार संजय राऊतांनी पोस्ट केला व्हिडिओ। ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडलेल्या सगळ्याच नेत्यांवर व्हिडिओतून टीका। दादर परिसरात झळकले ठाकरे बंधूंचे बॅनर। शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरनं वेधलं लक्ष। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या फोटोचे बॅनर। कार्यकर्त्यांना ठाकरे बंधू एकत्र येण्याची आशा। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिवसेनेच्या बॅनरची चर्चा। मेळाव्यापूर्वी कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या बॅनरवर मी माझ्या शिवसेनेचा काँग्रेस होऊ देणार नाही असा उल्लेख। वर्धापन दिनी मुंबईच्या विविध ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पोस्टर्स, बॅनर्स आणि होर्डिंग्स। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटल्यानंतर विविध ठिकाणी बॅनरबाजी। गद्दार बदलले, चेहरे बदलले पण विचार नाही असा बॅनरवर उल्लेख। मुंबईच्या वांद्रे पूर्वेतील मातोश्री परिसरात शिवसेनेकडून बॅनरच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन। ऑपरेशन टायगर नंतर कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट। वर्धापन दिनानिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेकडून करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात आरती। पक्षाच्या संकटात देखील उद्धव ठाकरे यांना लढण्याची ताकद दे असं अंबाबाईला साकडं। कोल्हापुरात शिवसेना वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेकडून आनंद उत्सव। छत्रपती शिवाजी महाराज चौकात केलं मिठाईचं वाटप। नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर वर्धापन दिनाच्या आनंदोत्सवात सहभागी। खासदार संजय जाधव यांची शिवसेना वर्धापन दिनी पोस्ट, तर पोस्टवरून मशालीचं चिन्ह गायब। बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोसह हिंदुत्वाचा उल्लेख। यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या घरासमोर सलग 3ऱ्या दिवशी पोलीस बंदोबस्त कायम। ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार शिवसेनेत जाणार असल्याची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांचं नाशिक रोड रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत। ऑपरेशन टायगर सुरू असताना राजाभाऊ वाजे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्यानं शिवसैनिकांकडून ढोल ताशाच्या गजरात जोरदार स्वागत। खासदार ओमराजे निंबाळकर यांचे 15,000 फॉलोअर्स घटले। ऑपरेशन टायगरमुळे ओमराजेंच्या फॉलोअर्समध्ये घट। इंस्टाग्रामवर ओमराजे निंबाळकर यांचे सध्या 5,65,000 फॉलोअर्स। हिंगोली शहराच्या नांदेड नाका परिसरात खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या स्वागतासाठी बॅनरबाजी। विकासाच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन असा बॅनरवर उल्लेख। 6 महिन्यांपूर्वी सांगितलं त्याप्रमाणे 6 खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केलाय।
नागेश पाटील आष्टीकरांच्या प्रवेशानं शिवसेनेला बळ मिळणार, संतोष बांगर यांची प्रतिक्रिया. तसंच निश्चित आकडा सांगता येणार नाही, मात्र 13 ते 14 आमदार शिवसेनेत येतील, बांगर यांचा दावा. पक्षांतर बदलाचा खासदार संजय देशमुखांचा गुणधर्म, शिवसैनिकांच्या कडवट टीका. तर या बंडखोरीमुळे 5 लाख मतदारांचा विश्वासघात झाला, शिवसैनिकांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीसांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना दिल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. तमाम शिवसैनिकांना शिवसेना वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा, मुख्यमंत्र्यांची पोस्ट. उद्धव ठाकरेंची मवियामध्ये डोकेदुखी वाढण्याची शक्यता, खासदार फुटीनंतर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंची ताकद कमी होण्याची शक्यता. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आता मोठ्या भावाच्या भूमिकेत, आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत जागा वाटपाच्या चर्चेत काँग्रेस मोठा भाऊ राहणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील कोणताही खासदार हलणार नाही, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य. तर फोडाफोडीचं राजकारण जनता पाहत असून निवडणुका आल्यावर जनता उत्तर देईल, मोहिते पाटलांची टीका. कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर उद्या 4 तास दर्शनासाठी बंद राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सपत्नीक दर्शन घेणार असल्यानं निर्णय. सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत दर्शन बंद असेल. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर परिसराची स्वच्छता अंतिम टप्प्यात. अंबाबाई मंदिरात लागले मंदिराचा इतिहास सांगणारे फलक. उद्या मंत्री अमित शहा अंबाबाईची विधिवत पूजा करून दर्शन घेणार. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदार आणि खासदारांचा क्लास. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी बैठक घेणार. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आमदारांचा रिपोर्ट कार्ड. आज नरहरी झिरवाळांचा वाढदिवस असल्यानं अजित पवारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून झिरवाळांची पहाटेपासूनच कामाला सुरुवात. 2 ते 3 ठिकाणी छापा मारला असता झिरवाळांना काहीही भेसळयुक्त आढळलं नाही. बिनविरोध निवड झाल्यानंतर अनिकेत तटकरेंची राष्ट्रवादीच्या कर्जतमधल्या कार्यालयाला भेट. रायगड जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी केलं अनिकेत तटकरेंचं स्वागत. कोयनेच्या नदीपात्रात गाड्या पळवण्याचा प्रयत्न आला अंगलट. पहिल्या गाडीला बाहेर काढण्यासाठी आलेली कार आणि ट्रॅक्टर दोन्ही गाळ्यात अडकले. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पिंपरी चिंचवड पोलिसांची अवैध गांजा विक्री विरोधात मोठी कारवाई. साकण परिसरातून 83 किलो गांजाची विक्री करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडलं. आरोपींकडून 57 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त. सांगलीच्या आटपाडी पोलिसांनी जप्त केला 1 कोटी 7 लाख रुपयांचा गुटखा. पुण्यातील एकाला अटक. ट्रकमधून सुमारे 175 पोती गुटखा जप्त. उत्तर प्रदेशातील एमडी ड्रग्ज निर्मितीचा कारखाना मीरा रोड पोलिसांकडून उद्ध्वस्त. तसंच 20 आरोपींना अटक करत त्यांच्याकडून एकूण 22 कोटी 67 लाखांचा मुद्देमालही जप्त. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू. धुळ्यात अवैध गॅस आणि डिझेल चोरीचा पर्दाफाश. 1 कोटी 25 लाखांचा मुद्देमाल जप्त. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची कारवाई. नाशिकच्या येवला येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या लिपिकावर एसीबीचा ट्रॅप. 5,000ची लाच स्वीकारताना घेतलं ताब्यात. लिपिक सुधीर वाघ यानं सावकारीचं लायसन नूतनीकरण करून देण्यासाठी मागितली होती लाच. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातल्या चांगलवाडी गावात 2 कुटुंबियांमध्ये मोठा राडा. वाहन रस्त्यावर लावल्यामुळे राडा. दगडफेक आणि 4 चाकीसह दुचाकी वाहनांची तोडफोड. काही जण जखमी. पुण्याच्या लोहगडावर होणाऱ्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू. फोटो काढताना पाय घसरून दरीत पडल्यानं केतन अग्रवाल या 24 वर्षीय तरुणानं गमावला जीव. इचलकरंजी बस स्थानकात भरधाव कारची 6 जणांना धडक. अपघातात एका महिलेचा मृत्यू, 5 जण जखमी. नंदा कोडी असं मृत महिलेचं नाव. भरधाव कार थेट बसला जाऊन धडकल्यानं मोठा अनर्थ टळला. सिंधुदुर्गच्या विर्डी गावातल्या वडसर धबधब्याच्या पायथ्याशी असलेल्या जलकुंडात एका तरुणाचा मृत्यू. मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असता दुर्घटना घडल्याची माहिती. स्थानिक पोलिसांकडून पुढील तपास सुरू. तुळजाभवानी मंदिरातील व्हीआयपी दर्शन पास सेवा बंद. भाविकांना कमी वेळेत आणि अधिक सुलभपणे दर्शन घेता यावं यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय. मंदिर संस्थांच्या निर्णयाचं भाविकांकडून स्वागत. सोन्यावरील आयात शुल्क 15% वाढताच देशातील सोने आयातीत मोठी घट. महिन्याला 75 ते 100 टनांवरून आयात थेट 25 ते 30 टनांवर, म्हणजेच देशातील सोने आयातीत तब्बल 70% घट. जळगावमध्ये सोने चांदी दरात मोठी घसरण. 4,000 रुपयांची घसरण झाल्यामुळे सोन्याचा दर 1,44,500 रुपयांवर, तर चांदीचे दर 18,000 रुपयांनी घसरले. नीटच्या परीक्षेसाठी 21 जूनचा ब्लॉक रद्द.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचे 21 जून 2026 रोजी विशेष नियोजन. आठवड्याच्या नियमित दिवसांप्रमाणे लोकल सेवा चालवली जाईल. ठाणे डोंबिवली दरम्यान आज मध्यरात्री विशेष ब्लॉक. दिवा स्थानकावर नव्या पादचारी पुलाचा गर्डर उभारला जाणार. मध्यरात्री 12:10 ते पहाटे 4:10 या वेळेत वेगळा ब्लॉक घेतला जाईल. 25 जूनला JMR समूहाकडे अधिकृतपणे होणार नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळाचं हस्तांतरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार. JMR समूह विमानतळाच्या विस्तारासाठी 7,000 कोटींची गुंतवणूक करणार. श्रावण महिन्यासाठी 4 ज्योतिर्लिंगांना जोडणारी रेल्वे सुरू करा. परळी रेल्वे विकास समितीकडून दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन. तसंच परळीतील रेल्वे स्थानक परिसरात भाविकांसाठी भक्त निवास उभारण्याची मागणी. भंडाऱ्याच्या वैनगंगा नदी पात्रात अस्वलानं घेतला पोहण्याचा आनंद. शेतकऱ्यांनी कॅमेऱ्यात कैद केला अस्वलाच्या जलक्रीडेचा थरार. कडक उन्हाच्या तीव्रतेनं वन्यजीवही हैराण. पाण्यासाठी आणि थंडाव्यासाठी वन्य प्राण्यांची पाण्याच्या स्रोतांकडे धाव. जळगावच्या कुऱ्हाड गावातील शेतकऱ्याला जैन उद्योगाचे अध्यक्ष अशोक जैन यांचा मदतीचा हात. शेतकऱ्याला बैलजोडीसह 6 महिन्यांचा चारा देत केली मदत. अशोक जैन यांनी बळीराजाला केलेल्या या मदतीचं सर्व स्तरातून कौतुक. पालघरचा सुपुत्र हार्दिक पाटीलला जर्मनीच्या हॅम्बर्ग येथे पार पडलेल्या आयर्नमॅन स्पर्धेत यश. 45वी आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण. या स्पर्धेत 3.8 किलोमीटर पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर मॅरेथॉनचा समावेश होता. EPF ठेवींवर 8.25% व्याजदराला मंजुरी. 7 कोटींहून अधिक सदस्यांना लाभ. केंद्र सरकारचा निर्णय. मंजूर व्याजदरानुसार EPF खात्यांमध्ये व्याज जमा केलं जाणार. कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती बचत अधिक मजबूत होणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.